गॅदरिंगचा मोसम आटोपला. दिवाळी झाली आणि अभ्यासाचे वारे व्हायला लागले. श्रावणी, हल्ली तुझं खाण्यापिण्याकडे फार दुर्लक्ष होतं आहे. आशाबाई म्हणाल्या. आई, अगं परीक्षा जवळ आली आहे ना. शिवाय गणिताकडे विशेष लक्ष द्यायला लागतं. क्लास मिळायलाच हवा, म्हणजे MScला ॲडमिशनला त्रास होणार नाही. अगं काय गणितात तुझा हातखंडा आहे गं. 1 मार्क कधी कमी पडू देत नाहीस. अगदी पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात तुला. आणि तेवढ्यात दारात स्कूटर थांबली. आई, बहुतेक दादा आला, श्रावणी म्हणाली आणि मेघन दारातनं आत आला. या बसा इंजिनियर साहेब, काय म्हणताय? काय, मी ठीक आहे. खुर्चीवर बसत मेघन म्हणाला. काय म्हणतोय जॉब? फर्स्ट क्लास. पण बहिणाबाई, जरा पाणी देता का? का आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखी चौकशीच करत राहणार? श्रावणी हसली. स्वयंपाकघरात जाऊन पेलाभर पाणी घेऊन आली. पेला काचेचा होता आणि ट्रेसुद्धा काचेचा. पाणी थंडगार हवं आहे. घे रे दादा, अगदी फ्रीजमधला आणलं आहे पाणी. मेघननी पाण्याचा पेला तोंडाला लावला आणि घटाघटा पाणी प्यायला पेला ट्रेमध्ये ठेवत म्हणाला. खूप तहान लागली होती गं. दादा, पाणी देऊ आणखीन? नाही, नको. काय म्हणते निशा? बऱ्याच दिवसात भेट नाही तिची. आशाबाई म्हणाल्या. ती आणि तिची नोकरी उत्तम. म्हटलं तिला की आता तुझा हा लेख कमवायला लागला आहे, नोकरी सोडून दे. तुला अजिबात दगदग करायची गरज नाही. तर आमच्या मातोश्री म्हणतात, घरी राहून करू काय, वेळ तर जायला हवा ना. दादा, असं कर ना, तू लग्न करून टाक. म्हणजे नातवंड खेळवण्यात मावशीचा वेळ छान जाईल. हसत हसत श्रावणी म्हणाली. गप्पा. श्रावणीवरती हात उगारत मेघन म्हणाला. श्रावणी हसतच होती. तुला नोकरी इथे मिळाली हे बरं झालं रे बाबा, नाहीतर निशा एकटी पडली असती. हा ना, ही सगळी वरच्याची कृपा. दोन्ही हात वर करून मेघन म्हणाला आणि मग श्रावणीकडे बघत म्हणाला. बहिणाबाई, भूक लागली आहे, काही खायला देतेस का? अरे सांग ना, तू काय खातोस, काय करू सांग, आशाबाई म्हणाल्या. मावशी, अगं तू हिला काहीतरी करू देत जा ना. उद्या दुसऱ्याच्या घरी जायला लागेल. हिला काही आलं नाही ना, मला खाली पायची वेळ येईल. जावई बापू म्हणायचे, तुझ्या बहिणीला काही येत नाही. मग आली का नाही आफत? निर्विकार चेहऱ्याने आणि तिरक्या नजरेने श्रावणीकडे बघत मेघन म्हणाला. हे आई, बघा हा दादा आता. श्रावणीने त्याला मारण्याचा आविर्भाव करताच मेघनने दोन्ही हात वर करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. मेघन आला की असंच व्हायचं, सगळं वातावरण हलकं फुलकं होऊन जायचं. आशाबाई हसत उठल्या. त्यांनी पटकन भज्याचं पीठ भिजवलं, कढई गॅसवर ठेवली. तेल गरम होईपर्यंत डब्यातनं चिवडा काढला. उठ की गं बाई, उठ. अगं माझ्या मावशीला काहीतरी मदत कर, मेघन म्हणाला. श्रावणी हसत उठली. तिने प्लेट्स घेतल्या, त्यात चिवडा भरला. काल चतुर्थी झाल्यानं पेढ्याचे मोदक होते, तेही प्लेटमध्ये ठेवले आणि प्लेट मेघनसमोर धरून म्हणाली. घ्या भ्राताश्री. अहो द्या की बहिणाबाई. दोघेही चिवडा खायला लागले. तेवढ्यात आशाबाईंनी गरम गरम कांद्याची भजी आणून दोघांच्याही प्लेटमध्ये वाढली. दादा, सॉस देऊ का लोणचं? अगं सॉसच दे. श्रावणीने सॉसची बाटली मेघनकडे सरकवली. मेघननी सॉस प्लेटमध्ये घेतलं, बाटलीला झाकण लावलं आणि गरम गरम भजी सॉसला लावून तोंडात टाकले. वा मावशी, काय भजी केली आहेस गं. मावशी, तुझी रेसिपी श्रावणीला शिकवून दे, जावई बाप्पू खुश होतील. अगं तू माझ्याकडं काय बघतेय? बघ ना भजी खाऊन, काय मस्त बनवली आहे मावशीने. वा वा वा, काय भजी आहे मस्त, वा. तू गपचूप खा रे, श्रावणी मेघनला म्हणाली. मेघनने हळूच तिच्याकडे बघितलं. ती खाली मान घालून भजी खात होती. गुलाबी पंजाबी ड्रेस, बुद्धीच्या तेजानं उजळलेला सावळा रंग, टप्पोरे डोळे, भरपूर काळा कुरळ्या केसांचा गच्च बॉब, मध्यम उंची, खूप लठ्ठ नाही की खूप रोडही नाही असा बांधा, फुगीर गाल. मेघन मनाशीच म्हणाला, आताशा खूप मोठी दिसायला लागली आहे श्रावणी. श्रावणी एकदम मेघन म्हणाला. हां बोला भाऊराया. यंदाच्या गॅदरिंगमध्ये अंताक्षरी खूप रंगली म्हणे. अरे हो ना, खूप मजा आली. पण तुला हे कोणी सांगितलं?
कपाळावर आलेली केसाची बट बाजूला करत शोधक नजरेने मेघनकडे बघत श्रावणी म्हणाली, अगं असंच कळलं मला. असंच नाही काही, मला माहिती आहे कोणी सांगितलं ते. सांगू? छे ग, मला कोण सांगणार? अरे सायली. छे, मला कशाला सांगेल ती? श्रावणीचं बोलणं उडवून लावत मेघन म्हणाला, खोटं बोलतोयस तू? मी? मग काय तर. कुठे भेटली रे तुला? काय अशीच एक दिवस अवचित भेटली. म्हणजे भेटली होती की नाही? केलंस की नाही कबूल? आणि मांजर कितीही डोळे मिटून दूध प्यायलं ना दादा. अगं हळू ना, मावशी ऐकते की. दादा, पाणी मुरतंय का रे? भज्याचा घास घेत श्रावणी म्हणाली, हां थोडं थोडं. आणि दोघेही खळाळून हसले. बरं होईल. काय ग? पाणी मुरलं की ओलावा येतो ना जमिनीत आणि जीवनात सुद्धा. कुणाच्या? तिच्या. तिचं जीवनच बदलेलं रे. अगं तोच प्रयत्न आहे माझा. मिळेल, प्रयत्नात यश मिळेल. 100%. आणि श्रावणींनी डन म्हणून त्याला अंगठा दाखवला. मेघननी भुवया उंचावून फक्त मान हलवली. बरं चलू का? रुमालानी तोंड पुसत मेघन म्हणाला. मावशी चलतो ग. खुर्चीवरनं उठत मेघननी आवाज दिला. थांब जरा श्रावणी, एका डब्यात भजी दे मावशीसाठी. आणि येत जा रे अधूनमधून, आईलाही घेऊन ये. श्रावणीने भज्यांचा डबा मेघनच्या हातात दिला. अगं राहू दे ना, काय डबे सारखे इकडून तिकडे तिकडून इकडे येतात आणि ते ने-आण करता करता माझे हाल होतात. हो, जसं काही तुला उचलूनच न्यायला लागतात. गाडीवर जायचं आहे, गाडीवर यायचं आहे. हो गं बाई, पण तुला ती म्हण माहिती आहे ना, घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं एरझारीनं. त्या शिंगरूसारखी गत आहे माझी. यावर सगळे हसले. दादा, तू की नाही नुसता धबधबा आहेस आणि ती शांत नदी. कोण ग? आशाबाईंनी विचारलं. कुठे काय मावशी, ही अशी मधून मधून वेड्यासारखी बरळते. हिला ना एकदा दवाखान्यात नेऊन आणायला हवं. श्रावणी फाटकाजवळ मेघनला सोडायला गेली आणि मेघन हळूच तिच्या कानाशी म्हणाला, श्रीरंग. श्रावणीने मागे वळून बघितलं. आई दारात उभी होती. आणि मग श्रावणी हळूच म्हणाली, दादा मी निक्षून सांगते, तसं काहीही नाही आहे. अजून तरी त्याच्याबद्दल मला काहीही वाटत नाही आहे. असा विचारसुद्धा माझ्या मनाला कधी शिवला नाही. हां, तो मला आवडतो मित्र म्हणून, पण आवडणं म्हणजे प्रेम नाही ना. चलतो, हसत मेघन म्हणाला आणि त्याने गाडीला किक मारली. गाडी सुरू करून त्यांनी श्रावणीकडे बघितलं. मान हलवली चलतो म्हणून. श्रावणीनेही ठीक आहे अशा अर्थाने मान हलवली. मेघनची गाडी दृष्टीआड झाली आणि श्रावणी आत आली. आशाबाई प्लेट्स उचलून सिंकजवळ गेल्या. श्रावणी आपल्या रूममध्ये आली. कॉटवरती अंग टाकलं आणि मनाशीच म्हणाली, हा दादा म्हणजे अगदी वादळ वारा आहे. आणि वादळ वाऱ्यावरनं तिला आठवली ती कॉलेजच्या गॅदरिंगमधली अंताक्षरी. भवरून गाणं आलं तेव्हा श्रीरंग गायला होता, भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. का असं म्हणाला असेल तो? आम्ही मुली, आमच्यावरती त हा शब्द आला तेव्हा मीच गाणं म्हणाले, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. ळवरून गाणं नाही म्हणून मुलींनी मुलांना त हा शब्द दिला तर पटकन श्रीरंगानं गाणं म्हटलं, तुझी चाल तुरू तुरू उडती केस भुरू भुरू डाव्या डोळ्यावर बट ढळली. आणि पटकन श्रावणीने कपाळावरची बट वरती करत समोर बघितलं. श्रीरंग तिच्याकडे बघून खट्याळपणे हसत होता, अगदी गालातल्या गालात. श्रावणीच्या डोळ्यासमोर श्रीरंग उभा राहिला. कमी बोलणारा पण छान बोलणारा, गोरा तरतरीत आणि पावसानं अवचित हजेरी लावली तसा पटकन पुढ्यात येऊन उभा ठाकणारा. त्याच्या मनात काही असेल? छे, तो कधीच बोलला नाही. आपल्याला तो आवडतो, पण अशा वेगळ्या दृष्टीने आपण त्याच्याकडे कधी बघितलं नाही. मग मेघनदादा असं का बोलला? त्याला कोणी सांगितलं? सायलीनी? पण सायलीशी आपण याबाबत कधीच बोललो नाही. म्हणजे आपल्याला कळलं नाही, उमगलं नाही
जे आपल्या मनातही नाही ते इतरांना कसं कळलं? तो माझ्याशी आणि मीही त्याच्याशी मोकळेपणानं बोलते, याचा अर्थ लोक आपल्या मतानुसार लावतात का? काहीतरीच. माझं हे BScचं शेवटचं वर्ष आणि श्रीरंगचं MScचं शेवटचं वर्ष. पुढच्या वर्षी तो कॉलेजातून जाणार म्हणजे गाठीभेटी होण्याचा प्रश्नच नाही. श्रावणीच्या तोंडातून एक लांब उसासा बाहेर पडला आणि मग मनात हुरहुर दाटून आली. नाटकात हुरहुर वाटत असल्याचा अभिनय करत होती ना ती, तशी. छे, काहीतरीच येत आहे मनात. श्रीरंगशी आपली निखळ मैत्री आहे. खरं तर मनाचा कौल काही श्रीरंगच्या बाजूनं नव्हता. श्रावणींनी मान झटकून मनातले विचार झटकण्याचा प्रयत्न केला. आशाबाईंनी त्यांच्या आवडत्या मराठी गाण्यांची कॅसेट लावली होती आणि गाण्याचे सूर तिच्यापर्यंत येऊन पोचले. ते सूर, ते शब्द तिच्या अंतःकरणात झिरपत होते. तू दूर दूर तेथे, हुरहुर मात्र येथे. श्रावणींनी शांतपणे डोळे मिटून घेतले. गाण्याचे सूर अवतीभवती भरून राहिलेले होते. मेघन, मी आज ताईकडे जाईन. मेघनचा डबा त्याच्या हातात देत निशा म्हणाली. तुझा मलाही आज यायला वेळच होईल. अगं, ताई मावशी तशी तुझी आठवण काढत होती मध्ये मी गेलो तेव्हा. हो रे, भेटच नाही बऱ्याच दिवसात. आज मला सुट्टी आहे, म्हटलं जाऊन येते. तू अगदी निश्चिंत मनानं जा आई. हवं तर आज मुक्कामसुद्धा कर. एक किल्ली मला देऊन ठेव. नको नको, संध्याकाळी परत येईन मी. अरे, उद्या पुन्हा बँकेत जायचंच आहे ना, आणि तुझी सकाळची घाई असतेच की. ठीक आहे, तरीही एक किल्ली देऊन ठेव माझ्याकडे. निशानं दाराची एक किल्ली मेघनला दिली. मेघननी किल्ली व्यवस्थित खिशात ठेवली, बॅग उचलली, हेल्मेट काखेत धरून तो दडादडा जिना उतरला. कृष्णकृपा अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर ते राहत होते. मेघन गाडीवरनं निघालेला निशानी बघितला आणि ती आत आली. तिने भराभरा स्वतःचं आवरलं. मागच्या आठवड्यात मेघननी ज्या डब्यात भजी आणली होती त्या डब्यात निशानी कालच केलेले शंकरपाळे भरले. श्रावणीला खूप आवडतात शंकरपाळे, निशा मनाशीच म्हणाली. निशा कॉटन पिस्ता कलरची फुलाफुलांची साडी नेसली, पिस्ता कलरचा ब्लाऊज घातला, पर्समध्ये डबा टाकला आणि दाराला कुलूप घालून ती खाली आली. लुना सुरू केली आणि अवघ्या 10 मिनिटात निशा तिच्या आशाताईकडे आली. तिने फाटक उघडलं, लुना आत ठेवली, फाटक लावून ती आत आली. येताना तिने आजूबाजूला पाहिलं. झाडांना नुकतंच पाणी दिल्यामुळे आवारातली सगळी झाडं नुकत्याच न्हालेल्या बाळासारखी तजेलदार दिसत होती. कितीतरी रंगीबेरंगी फुलं बगीच्यात फुलली होती. मध्यभागी हिरवं कंच असं विस्तीर्ण लॉन होतं. घराच्या एका बाजूला श्रीधररावांचं ऑफिस होतं तर दुसऱ्या बाजूला श्रावणीची खोली होती. श्रावणीच्या खोलीची खिडकी उघडी दिसत होती. बहुतेक श्रावणी अभ्यास करत असेल, निशा मनाशीच म्हणाली. निशानी दारात उभं राहून दारावरची बेल वाजवली आणि श्रावणी असा आवाज देत निशा आत शिरली. अगं बाई निशा, ये की. आनंदानं आशाबाई निशाला म्हणाल्या. स्वयंपाक झाला का? अगं करतच होते. मी जेवायलाच आली हां, आणि आम्ही तरी तुला जेवणाशिवाय सोडणार आहोत का? आणि काय गं, श्रावणी कुठे आहे? डायनिंग टेबलजवळची खुर्ची ओढून त्यावरती बसत निशा म्हणाली. अगं, ती सायलीकडे गेली आहे अभ्यासाला. तिच्या घरचे सगळेजण बाहेरगावी गेलेत, मग दोघी मिळून करतात अभ्यास. हां, म्हणजे बाईसाहेब काही लवकर येणार नाहीत म्हणायच्या. येईल गं संध्याकाळच्या आत. म्हणजे सायलीसुद्धा इकडे येईल म्हणायची का? काही ठाऊक नाही गं. पण का गं? अगं नाही, सहज विचारलं. निशा चल की आत, मी पोळ्या करत होते. ताई, तू तुझी दुसरी कामं कर, मी करते पोळ्या. सिंकवर असलेला नळ सुरू करून हात धुत निशा म्हणाली. तिथे बाजूलाच हुकला अडकवलेला नॅपकिनला हात पुसत निशा ओट्याजवळ आली. अगं असू दे, मला तरी कुठे काम आहे दुसरं, आणि तुला तरी कुठे विश्रांती मिळते गं? ताई, मला विश्रांतीची गरज नाही. कामात राहते ना सतत, म्हणून मी ठीक आहे. असं म्हणून निशाने आपल्या ताईला बाजूला केलं, ओट्याचा ताबा घेतला. तोवर आशाने ताट वाट्या पुसलं, कोशिंबीर तयार केली. काम करता करता दोघींच्या गप्पा सुरू होत्या. निशा, साडी खूप छान दिसते हां. अगं परवाला घेतल्या 2 कॉटनच्या साड्या.
आता समोर उन्हाळा आहे ना. आणि आशाने पोळ्या लाटणाऱ्या निशाकडे बघितलं. गोरापान रंग, काळेभोर डोळे, नेटका बांधा, काळ्याभोर गच्च केसांना खांद्यांपर्यंत कापून ते व्यवस्थित रबर बँडमध्ये अडकवलेले आणि पाठीवर छान फुललेले. कपाळावरती दोन्ही भुवयांच्या मध्ये लावलेली बारीक टिकली, गळ्यात सोन्याची साखळी, एका हातात 2 सोन्याच्या बांगड्या आणि दुसऱ्या हाताला घड्याळ. मेघन एवढा मुलगा आहे म्हटलं ना तर कोणाला खरं सुद्धा वाटणार नाही. सगळं छान सुरू असताना हे काय घडलंय निशाच्या नशिबात. एक लांब उसासा आशाबाईंच्या तोंडातून बाहेर पडला आणि बाजूला ओट्याजवळ उभं राहून पोळ्या लाटणारी निशा म्हणाली, का गं ताई, काय झालं? अगं मला? कुठे काय गं? अगं ताई, मग एवढा लांब उसासा का टाकलास बाई? असंच गं. आशाबाईंनी वेळ निभावून नेली. तेवढ्या छान शीळ घालत श्रीधरराव त्यांच्या ऑफिसमधनं घरात आले. वा, स्वारी खुश दिसतीये. मग माझे भाऊजी नेहमी खुश असतात. हो गं बाई, खरंच. अरे वा निशा, तू केव्हा आलीस? आत्ताच. आणि तुमचे युवराज? तो गेला ड्युटीवर. बाईसाहेब चला वाढा, स्वयंपाक झाला असेल तर. निशा, पोळ्या आटोपल्या? अगं बस, शेवटचे 2 फुलके. ठीक आहे, मी ताटं घेते तोवर. आशाबाईंनी तिघांची ताटं घेतली. तोवर निशा हात धुवून गॅस बंद करून पोळ्यांचा डबा घेऊन डायनिंग टेबलजवळ आली. ताई, बेत छान आहे. वरण भात, बटाट्याची रश्श्याची भाजी, ताक, फुलके आणि कोशिंबीर. कुठे गं, रोजचं नेहमीचं तर आहे. ये बैस जेवायला. आशाबाई ड्रायव्हरच्या हातून बोलवलेलं श्रीखंड वाट्यांमध्ये वाढत म्हणाले. तिघही जेवायला बसले. तर मग काय, आज सुट्टी का? हो भाऊजी. अहो म्हटलं श्रावणीची भेट होईल. येईल की. हवं तर फोन करून दे. नको हो, उगाच अभ्यासात अडथळा. अगं बाई, श्रावणीसाठी शंकरपाळे आणले होते. पर्समधून डबा काढून त्यातले मूठभर शंकरपाळे सर्वांच्या ताटात वाढत निशा म्हणाली. मजेत गप्पा गोष्टी करत जेवणं सुरू होती. ताई, भाजी छान झाली हां, निशा म्हणाली. तू कशाला वाईट म्हणतेस? आता तुझ्यासारखी सगळ्या गोष्टींना चांगलं म्हणायची सवय मेघन आणि श्रावणीला सुद्धा आहे. कधी कशाला वाईट म्हणणार नाहीत. आणि हे तुझे भाऊजीसुद्धा. भाजीत मीठ नसलं ना तरी हे चांगली आहे म्हणतील. श्रीधरराव हसले, निशाही हसली. ताई, श्रावणी श्रावणी छान चमकली म्हणे. हो ना गं, 3 वर्ष होत आहेत. कॉलेजमधल्या सगळ्या कार्यक्रमात तिचा सहभाग असतोच. कार्यक्रमात श्रावणी नाही असं कधी होतच नाही. अगं, कार्यक्रमाचं संचलनसुद्धा खूप छान करते म्हणे. मग आहेच माझी भाशी हुशार. हो ना, मावशीसारखी. मी कुठली हुशार भाऊजी? मी एक साधी सरळ घरातलं सांभाळणारी बाई. पण परिस्थिती एक एक आव्हान माझ्यासमोर ठेवत गेली आणि ते आव्हान मी बिना तक्रार पेलत गेले. पण भाऊजी एक आहे, प्रत्येक गोष्टीत माझी मतं ठाम होती. समोरचं ताट सरकवत निशा म्हणाली. जेवणं झाली आणि मग दोघींनी भराभरा आवरलं. श्रीधरराव बैठकीत टी व्हीवरच्या बातम्या बघत होते. दोघींचं आवरणं झालं, झाकपाक झाली. ओवा देऊ का गं? आशाबाई निशाला म्हणाल्या आणि आशाबाईंनी दिलेला ओवा चिमूटभर घेऊन निशाने तोंडात टाकला. मी चलतो ना ऑफिसमध्ये. श्रीधरराव म्हणाले आणि पायात बूट घालून ते ऑफिसमध्ये गेले. दोघी बहिणी मग कितीतरी वेळ गप्पा करत बसून राहिल्या. ताई, अगं एक सांगायचं राहिलं. काय गं? अगं, माझं प्रमोशन होतं या महिन्यात. अभिनंदन गं बाई मनापासनं. पण मगाशी का नाही सांगितलं? अगं, आत्ता आठवलं ताई. निशा, तुझ्या पोटात कोणतीही गोष्ट कशी पचते गं? मला तर असं होतं ना की आत्ता सांगू का मग सांगू? ताई, अगं असंच असावं गं, निर्मळ. मी बसते आपलं सगळं मनात साठवून. निशा, अगं मनात साठवून ठेवणं सुद्धा सोपं आहे का सांग? तू आहेस म्हणून या सगळ्या दिव्यातनं बाहेर पडलीस. तू ठामपणे उभी सुद्धा राहिलीस. ताई, अगं दुसरा पर्याय तरी काय होता सांग ना. परिस्थिती माणसाला शहाणपण शिकवते. खरं आहे निशा. तसं पाहिलं तर आपल्या दोघीत तू किती अल्लड होतीस ना लहानपणी. ताई, लहानपणीचं सुख ना लहानपणीच संपतं. मोठेपणी नाही मिळत ते. नको असणाऱ्या कितीतरी गोष्टी समोर येऊन उभ्या राहतात. वाद घालू नये असं म्हटलं तरी वाद घालावेच लागतात. परिस्थितीशी 2 हात करावेच लागतात.
निशा, तू खंबीर होतीस म्हणून सगळ्यांना पुरून उरलीस. माझ्यासारखी असती ना तर कधीच संपून गेली असती. नाही ग ताई, कुणी संपत नाही. उलट अशी आव्हानं जीवन संग्राम जिंकायला उपयोगी पडतात. आता मला सांग ना, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक होता ग? सारख्याच विचारांच्या. आपण बरं, आपलं काम बरं. पण माझ्या नशिबाचे दशावतार मलाच बघायला लागले ना. भिंतीला टेकून कॉटवरती लांब पाय करून बसलेली निशा मांडीवरती उशी ठेवून म्हणाली. आशाही अगदी आरामात कॉटवर टेकून बसली होती. आता काय करतो ग तुझा धीर? काय दुकान टाकलं म्हणे किराणाचं. घरची माणसं येतात का कधी कधी? येतात अधूनमधून. पण त्यांना समजून चुकलं आहे की इथे काही त्यांची डाळ शिजणार नाही. त्यांचे सगळे डावपेच त्यांच्याच जवळ राहिले. स्वार्थीपणाला सुद्धा काहीतरी सीमा असते, नाही का ग? ताई, अगं लग्न होऊन सासरे आले ना तेव्हा अगदी जुनाट घर होतं. इनमीन 3 सरळ सरळ खोल्या, त्यासुद्धा लहान लहान. त्याचं सासू सासरे दीर यांची बँकेत नोकरी. त्यांच्या पगारावर सगळं घर चालायचं. कधी कुठे जाणं नाही, काही येणं नाही. हाऊस मौज तर नाहीच नाही. एकट्याच्या पगारात घर चालवणं म्हणजे सर्कस होती. पण ताई, त्याबद्दल सुद्धा माझी तक्रार नव्हती. एकदा ते घर, त्या घरातली माणसं आपली म्हटल्यावर त्यांचं करणं ही आपली जबाबदारी होते. पण जाऊ देत ग निशा, कशाला मागे वळून बघतीयस? झोप निवांत. तुला काही निवांतपणा फारसा मिळतच नाही. ताई, आता सगळा निवांतपणाच आहे का आयुष्यात? आणि मागे वळून बघायचं म्हणतीयस ना, तर आजचं सुख निर्भेळपणे नाही उपभोगता येत. ते सारखं मागे बघायला भाग पाडतं. ते जाऊ दे. आई बाबा गेले आणि आपलं माहेरपण संपलं. मी मात्र तुझ्याकडे हक्काने येते माहेरपणासाठी. ये ग बाई तू. आपल्या दोघींना तरी एकमेकींशिवाय कोण आहे? असं म्हणून आशानं उशीवरती डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले. निशाही कॉटवरती आडवी झाली. विहिरीतल्या शांत पाण्यात घागर बुडवून ओढल्यानंतर सुद्धा विहिरीतलं पाणी बराच वेळ डुचमळत राहावं, तसं निशाचं मन आठवणींनी डुचमळत राहिलं. ताईच्या लग्नानंतर 2 वर्षांनी आपलं लग्न झालं. नितीन बँकेत होते. 3 खोल्यांचं घर, त्यात राहणारे 5 जण, सासू सासरे दीर आणि आम्ही दोघं. दीर फारसा शिकलेला नव्हता आणि काही करतही नव्हता. जगण्याविषयी अफाट कल्पना होत्या. गोष्टी मोठ्या मोठ्या, एखाद्या तालेवाराला शोभाव्यात अशा. त्यामुळे लहानसहान काम करायची त्याला लाज वाटत होती. सचिन, तू काहीतरी काम बघ ना, एकदा नितीन त्याला म्हणाले. काम बघ म्हणजे? मी काय करू? म्हणजे मी काय करावं असं तुला वाटतं? सांग ना, काय करू? भाजी विकू? रद्दीचा धंदा करू? का घरोघरी पेपर टाकू? हे बघ, काम कुठलं वाईट नसतं सचिन. आपली त्या कामाकडे बघायची दृष्टी वाईट असते. कामाचा कमी अधिक दर्जा आपण ठरवतो. म्हणजे माझी दृष्टी वाईट आहे असं म्हणायचं का तुला? सचिन, गैरसमज करून घेऊ नकोस. वय वाढतंय म्हणून काळजी वाटते. एकदा का बसून खायची सवय झाली की मग काही करायची इच्छा नाही होत. अच्छा, म्हणजे माझं खाणं तुझ्या डोळ्यात चलतंय का काय? बरोबर आहे सचिनचं. आम्ही जड झालोय का रे बाबा तुला? आत्तापर्यंत बाजूला गप्प बसलेली आई म्हणाली. आई, हे बघ, कृपा करून तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस. अगं, उद्या त्याचं लग्न करायला लागेल. हा असा रिकामा राहिला तर कोण पोरगी दिली याला? कशाला तू काळजी करतोस? त्याचं तो बघून घेईल की. आणि बिना लग्नाचं कोणी राहतं का? आईनेच उलटा प्रश्न नितीनला केला. अगं, तू आई आहेस ना त्याची. त्याचं हित कशात आहे तुला कळायला नको? अतिशय समजुतीच्या सुरात नितीन म्हणाला. तर तो नाही म्हणतोय का? दे की त्याला एखादी नोकरी पाहून. आई मध्ये दिली होती ना 2-3 ठिकाणी नोकरी लावून त्याला. 4 दिवससुद्धा मन लावून करत नाही तो. आता मग 1000-1200साठी तो दिवसभर मरमर करेल का? आई, अगं, हल्ली 1000-1200ची सुद्धा नोकरी मिळत नाही. नोकरी मिळाली ना तर ती टिकवायला सुद्धा अक्कल लागते. हा दिवसभर झोपा काढतो, सिनेमे बघतो, TV बघतो, मित्रांच्या बरोबर नुसता हिंडतो फिरतो, पार्ट्या जोडतो, कधी कधी पिऊन सुद्धा येतो हा. नितीन चिडून म्हणाला. आजवर तर हेच चाललेलं होतं.
पण कधी बोलला नाहीस रे तू. मग आजच एवढं काय झालं आहे. म्हणजे किल्ली इकडून फिरली म्हणायची. तिथेच बसून भाजी निवडत असलेल्या निशाकडे बघून आई म्हणाली, आई तिला का मध्ये ओढतीयस, तिचा काय संबंध आहे. संबंध नाही ना, मग तुला हे आत्ता कसं सुचलं. हे बघ आई, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नितीनचाही आवाज थोडा चढला. गैरसमज होता गैरसमज, पण तो आता दूर झाला. काहीतरी बाई आजच्या पोरी लग्न होऊन घरात येत नाही तर भांडणं लावतात. अहो आई, खरंच मी काहीच नाही सांगितलं यांना. पण आई मला एक सांगा, यांनी जे काय म्हटलं त्यात काय खोटं आहे हो. शेवटी आयुष्याची वाट ज्याची त्याला चालायला लागते ना. कोण कोणाला किती दिवस पुरं पडणार. अगं मग आजवर कधी हा विषय निघाला नाही, आत्ताच का. भावाभावात बिब्बा कोणी पिळला. हे बघा आई, भावाभावात भांडण व्हावं, वितुष्ट यावं असं माझ्या मनात कधीच येणार नाही चुकूनसुद्धा. मी शपथ घेते हवी तर. निशा रडवेल्या सुरात म्हणाली. सासूबाईंनी केलेला आरोप तिच्या मनाला लागला होता. निशा, तू आज जा स्वयंपाक कर, मला भूक लागली. मुद्दामच निशाला तिथून उठवायच्या उद्देशानं तो म्हणाला, हो रे बाबा, तू कमावताना तुझी मर्जी सगळ्यांना सांभाळावीच लागेल. वा, आजवर घर सांभाळलंय म्हणजे सांभाळतोच आहे. मी काय तुझा सावत्र मुलगा आहे का. अरे सख्खा असला तरी सावत्रपणा दाखवतोच आहेस ना. आणि घर सांभाळतो म्हणजे काय उपकार करतोस का रे. वेळ पडली तर शेजारीसुद्धा शेजाऱ्यांसाठी करतात, समजलं. माणसानी सगळं करावं पण आईवडिलांचं मन दुखवू नये. नितीनची आई, जरा शांत राहतेस का. बैठकीच्या खोलीत आजारी असलेले नितीनचे बाबा म्हणाले, ऐकताय ना लेकाचं बोलणं. तो खरं तेच बोलतोय. ज्याने त्याने आपलं पाहावं. सचिन काही आता लहान नाही आणि नितीनलाही त्याचा संसार आहे. खरं तर नितीनसाठी तरी आपण विशेष काय केलं आहे. त्याला शिक्षणाची आवड होती, लहान मोठी कामं करत तो शिकला. त्या मानाने सचिनला कितीतरी आधार आहे. बोलताना नितीनच्या बाबांना ढास लागली. नितीन पटकन धावला. निशाने पाणी आणलं. बघ, तुझ्यामुळे तब्येत बिघडली त्यांची. नितीनची आई. असं कसं बसं म्हणून त्यांनी नाही या अर्थाने मान हलवली. नितीनचा हात हातात घेतला. त्यांना जरा बरं वाटलं. तेच पुढे म्हणाले, अगं तू आई आहेस ना, मग आपल्या लेकाचं चांगलं व्हावं असं नाही का वाटत तुला. नितीन म्हणतोय ना ते बरोबर आहे. बाबा तुम्ही शांत व्हा. माझी कुठल्याही बाबतीत तक्रार नाही आहे बाबा, नितीन काकुळतीच्या सुरात म्हणाला. आत निशाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. नितीनच्या बोलण्यामागचा खरा अर्थ समजून न घेता त्याच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला होता आणि या सगळ्या गोष्टीला आपल्याला कारणीभूत ठरवलं गेलं याचं निशाला दुःख वाटत होतं. लग्नाला जवळजवळ 1 वर्ष होत आलं होतं, पण कुठलीच गोष्ट मनासारखी घडत नव्हती. कुठे जाणं नाही, येणं नाही. वर्षभरात कधी कौतुकाची साडी पाहिली नव्हती. साडी लांब राहिली, साधा गजरासुद्धा कधी पाहिला नव्हता. पण त्याबद्दल आपण कधी कुरकुर केली नाही. जे आहे त्यात समाधान मानलं. मीपणा, अहमपणा विसरून या घराशी एकरूप व्हायचा प्रयत्न केला. नितीनची जबाबदारी आपण आपली जबाबदारी मानली तरी ही उलटी बाजू आपल्यावरच का खचती आहे. घडलेली गोष्ट निशानी मनाला खूप लावून घेतली होती. तिचे डोळे सारखे झरत होते. मी नितीनच्या मनात काहीतरी भरवलं असं सासूबाईंना आणि दीराला वाटत होतं. सगळेजण त्या काळात माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत होते. पण का कोणास ठाऊक घरच्या लोकांनी माझ्यावरती केलेला आरोप खोटा असूनही मला कधी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण द्यावं असं वाटलंच नाही. श्रोते हो, हा होता 4था भाग विजया ब्राह्मणकर लिखित श्रावणी या कादंबरीचा. निशाच्या आयुष्यात पुढे काय घडलंय, श्रावणीच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.